श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार सर्व स्वामी भक्तांचे आपल्या स्वामी भक्ती या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की श्रावणात सलग 5 किंवा 11 सत्यनारायण कसे करावे. आता श्रावण महिना चालू झाला आहे आणि सुंदर अशी सत्यनारायणची पूजा या महिन्यात केली जाते. श्रावण महिना हा अतिशय पवित्र मानला जातो. या पवित्र महिन्यात भगवान श्री हरी विष्णू आणि स्वामींची कृपा प्राप्त व्हावी, तसेच घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपल्या घरात संकल्पयुक्त सत्यनारायण कसे करावे त्याची सोपी पूजा पद्धत आणि नियम आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अनेक महिलांचा हा प्रश्न असतो की ताई, श्रावणात 1, 5, 7, 11 किंवा 21 सत्यनारायण कसे करावे. बघा, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार आणि शक्यतेनुसार संख्या ठरवू शकता. जर तुम्ही 5 किंवा 11 सत्यनारायणचा संकल्प करत असाल तर हा संकल्प सलग दिवसांचा असू शकतो आणि दर गुरुवारी अथवा पौर्णिमेलाही करू शकतात. संकल्प करताना नेहमी यथाकालीन सेवा असा शब्द वापरावा. अखंड असा शब्द वापरू नये, जेणेकरून एखादा दिवस अडचणीमुळे चुकल्यास सेवेत बाधा येत नाहीत. आता पूजेची मांडणी कशी करावी ते आपण पाहूया. सर्वात आधी पहिल्या दिवशी चौरंगावर सत्यनारायणाचा फोटो किंवा पोथी ठेवावी. गणपती बाप्पा, वरुण देवता आणि कुलदेवीसाठी 3 सुपाऱ्या मांडाव्यात. विड्याच्या पानावर या सुपाऱ्या मांडाव्या. महत्त्वाचा नियम हा आहे की रोज नवीन मांडणी करण्याची गरज नसते. तुम्ही 5 किंवा 11 दिवस तीच मांडणी तशीच ठेवू शकता. पूजेची पद्धत काय आहे तर दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एकाच ठरलेल्या वेळी पूजेला बसावे. बाळकृष्णाला व सुपाऱ्यांना पंचोपचार पूजा करावी आणि सत्यनारायणाचे 5 अध्याय वाचावेत. रोज प्रसादासाठी शिराचा नैवेद्य दाखवावा. एकादशी आणि उत्तर पूजा नियम. विशेष काळजी घ्यावी. जर पूजेदरम्यान एकादशी आली तर त्या दिवशी शिराचा नैवेद्य न दाखवता खडी साखर किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा. रोज मांडणी आपल्याला उचलायची नाही आहे. अगदी शेवटच्या दिवशी 5व्या किंवा 11व्या दिवशी पूजा झाल्यानंतरच दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून सर्व साहित्य आपल्याला आवरायचे आहे. श्रावणात ही सेवा केल्याने घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतात. तुम्हीही या श्रावणात नक्की ही सेवा करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.